नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि ARTI मार्फत जे काही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण असतं, त्याची परीक्षा संपलेली आहे. प्रथम उत्तर तालिका देखील प्रसिद्ध करण्यात आली. UPSCचा फक्त पेपर बाकी आहे. तशातच कोणत्या परीक्षेसाठी किती अर्ज आले आणि कोणत्या संस्थेमध्ये किती अर्ज आलेले आहेत, त्याची माहिती समोर आलेली आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला नेमकं स्पर्धा समजेल, की कोणत्या पदामध्ये किती आहे. कारण की ज्या ठिकाणी अर्ज जास्त आलेले आहेत, तिथे ऑफकोर्स स्पर्धा जास्त असणार आहे आणि काही परीक्षा अशा देखील आहेत, की जिथे फक्त 67 अर्ज आले. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला देखील एक लाईक तुम्ही करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण एक-एक करून संस्था पाहूया आणि त्यानंतर जी काही परीक्षा असते आपली ती आणि सर्वात शेवटच्या कॉलममध्ये आहे टोटल काउंट म्हणजे अर्ज किती आले. तर पहिले आहे ARTI. ARTIमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, कशासाठी? बँकिंगसाठी, ज्यामध्ये IBPS, SBI, RBI, RRB अशा विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. तर इथे पहा, एकूण अर्ज आलेले आहेत 1913. दुसरं जर तुम्ही पद पाहिलं, अगोदर ARTIचे पूर्ण पाहून घेऊ. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSCमध्ये JMFC जे काही असतं, तर त्यासाठी एकूण 67 अर्ज आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, की JMFCमध्ये जर तुम्ही ARTIमधून फॉर्म भरलेला असेल, म्हणजे हे लॉ करणाऱ्यांसाठी असतं, ज्यांचं लॉ झालेलं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा घेण्यात येत असते. तर इथे जर तुम्ही यासाठी फॉर्म भरलेला असेल, तर पाहू शकता, की स्पर्धा किती आहे? फक्त 67 अर्ज ARTIमध्ये आलेले आहेत JMFCसाठी. नंतर जर आपण ARTIचंच पाहिलं, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन इंजिनिअरिंग सर्व्हिस जे आहे, त्याला सुद्धा 380 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यामध्ये नॉन गॅझेटेड म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप बी या दोन्हींसाठी 3,967 अर्ज आलेले आहेत. नंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिशन म्हणजे जी काही आपली राज्यसेवा असते, त्याला 3,373 म्हणजे ग्रुप बी आणि सीसाठी जास्त अर्ज आलेले आहेत. राज्यसेवेसाठी त्या दोघांच्या तुलनेत कमी अर्ज आले. त्याच्यापेक्षा कमी इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी आहेत आणि सर्वात कमी अर्ज जर आपण पाहिले, तर ते आपल्याला दिसतात JMFCसाठी. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही मिलिटरी आहे किंवा पॅरामिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत 859. म्हणून याचा कट ऑफ सुद्धा कमी जाताना आपल्याला दिसतो. नंतर जर आपण पाहिलं पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम, तर इथे आलेले आहेत 9,990. म्हणजे मिलिटरी ट्रेनिंग आणि पोलीस ट्रेनिंग यामध्ये जर तुम्ही तुलना केली, तर कितीचा फरक आहे, इथे तुमच्या लक्षात येऊन जाईल. नंतर जर आपण पाहिलं स्टाफ सिलेक्शन कमिशन, तर यासाठी आलेले आहेत टोटल 2,222 अर्ज. त्यानंतर पहा मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSCसाठी ARTIमध्ये 2,026 अर्ज आलेले आहेत. तर या ठिकाणी ARTI मार्फत ज्या काही प्रशिक्षणासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येतात, त्याची आपण माहिती बघितली. आता चालू होत आहे बार्टी. तर बार्टी मार्फत पहा, सर्वात प्रथम जर आपण IBPS पाहिलं, म्हणजे बँकिंगसाठी, तर टोटल 18,430 अर्ज आलेले आहेत. नंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन JMFCसाठी 542 अर्ज आलेले आहेत. नंतर जर पाहिलं आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी, तर 3,557 अर्ज आहेत. नंतर बार्टीचेच आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नॉन गॅझेटेड म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप बी, गट ब आणि गट क साठी टोटल अर्ज आलेले आहेत 26,203. नंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्यसेवेसाठी, तर तिथे अर्ज आलेले आहेत 22,887. नंतर मिलिटरी ट्रेनिंग जे असते किंवा प्रोग्राम असतं, त्याला आलेले आहेत 4,476 अर्ज. नंतर पोलीस भरतीसाठी जर आपण पाहिलं, पोलीस भरती ट्रेनिंग प्रोग्रामसाठी 55,151 अर्ज आलेले आहेत. म्हणजे सर्वात जास्त अर्ज हे पोलीस भरतीसाठी आलेले आहेत, असं आपण या ठिकाणी पाहू शकतो. नंतर पहा, आणखी स्टाफ सिलेक्शनसाठी जर आपण पाहिलं, तर 19,261. नंतर UPSCसाठी जर पाहिलं, तर 13,436 अशा पद्धतीने अर्जांची संख्या आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे चालू होत आहे महाज्योती. महाज्योतीमध्ये जर आपण पाहिलं, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे स्टेट सर्व्हिस जी काही आपली राज्यसेवा पूर्व प्रशिक्षणाची परीक्षा असते, त्यासाठी टोटल 37,851 अर्ज आहेत. नंतर महाज्योतीचं जर तुम्ही UPSCचं पाहिलं, तर 24,694 अर्ज या ठिकाणी दिसतात. दुसरं जर आपण पाहिलं स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिशन, तर 37,851 म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी महाज्योतीच्या 45,345 आहेत. इथे बार्टीचं संपलेलं होतं UPSCवर. ग्रुप बी आणि सीमध्ये महाज्योतीसाठी 45,345 अर्ज आहेत. स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवेसाठी 37,851 अर्ज आहेत आणि UPSCसाठी 24,694 अर्ज आलेले आहेत. नंतर सुरू होत आहे सारथी. सारथीमध्ये जर आपण बँकेसाठी पाहिलं, तर 10,963 अर्ज आपल्याला दिसतात. नंतर जर आपण MPSC पाहिलं, JMFCसाठी 331 अर्ज आहेत. नंतर जर पाहिलं आपण MPSCमधलंच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, तर इथे आपल्याला 2,781 अर्ज दिसतात. नंतर पहा पुढील पेजवर सुद्धा माहिती आहे. तर त्यासाठी देखील
सारथीमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे काही आपली राज्यसेवा असते तिथे 20,197 अर्ज आहेत. स्टाफ सिलेक्शन सारथीसाठी अर्ज आलेले आहेत 10,856 आणि सारथीसाठीच यू-पी-एस-सीमध्ये अर्ज आलेले आहेत 11,404. नंतर सुरू होत आहे टी-आर-टी-आय. तर टी-आर-टी-आयमधून जर तुम्ही या संस्थेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर बँकिंगसाठी आहेत 11,856. नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम एम-पी-एस-सीसाठी आहेत क्लास 3. एम-पी-एस-सी क्लास 3साठी आहेत 21,445 अर्ज. त्यानंतर एम-पी-एस-सी जे-एम-एफ-सीसाठी आहेत 238 अर्ज. नंतर एम-पी-एस-सीमध्येच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी आहेत 1,622 अर्ज. नंतर एम-पी-एस-सीमध्ये राज्यसेवा जी असते आपली त्यासाठी आहेत 19,070 अर्ज. नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन जर आपण पाहिलं तर त्यासाठी आपल्याला दिसतात 14,064 अर्ज. नंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यू-पी-एस-सीसाठी आलेले आहेत 7,645 अर्ज. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे काही फॉर्म आलेले आहेत त्यांची माहिती बघितली. ही सर्व माहिती आर-टी-आयच्या माध्यमातून मागवण्यात आलेली आहे. म्हणजे कोणीतरी आर-टी-आय टाकला होता त्यांना आपण याचं क्रेडिट देतोय आणि त्यांच्यामार्फतच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. तर इथे संपूर्ण अर्ज आपण जाणून घेतले. जितके अर्ज आलेले आहेत तितके विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल का? तर नाही. यापैकी काही विद्यार्थी अब्सेंट सुद्धा असू शकतात. साधारणतः अंदाज जर आपण काढला तर 10 पासून ते 30% पर्यंतची गैरहजेरी अशा परीक्षांना लागत असते. म्हणजे मेन जी एक्झाम असते आपल्याला तिथेही 10, 15, 20% गैरहजेरी असते. अशा एक्झामला आपल्याला 30, 35% पर्यंत सुद्धा गैरहजेरी दिसते. म्हणूनच एवढे विद्यार्थी जेवढ्यांनी फॉर्म भरला तेवढे तर परीक्षेला आले नसतील. त्यापैकी काही विद्यार्थी नक्कीच गैरहजर राहू शकतात. पण या अर्जांच्या संख्येवरून तुम्हाला एवढं मात्र समजतं की कॉम्पिटिशन कशा पद्धतीची आहे आणि स्पर्धा कशी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी कोणती माहिती हवी असेल तेही तुम्ही सांगू शकता. काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.